आता हे काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की हे फणस आहे, ज्याच्यामध्ये गरे अजिबात धरलेले नाही आहेत. तर असा हा फणस म्हणजे फणस जेव्हा झाडाला लागतो त्याच्यानंतर मीडियम मधल्या काळातला जो फणस असतो, छोटा, मध्यम आणि गरे धरलेला असा तो मधल्या काळातला जो फणस आहे त्याची आपण भाजी बनवतो. तर बारीक काट्यांचा फणस जर तुम्ही घेतला तर भाजी त्याची अतिउत्तम होते. तर ती कशी करायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर त्याच्यातली आमची पद्धत, चंदगडची पद्धत दाखवते. तर असा हा फणस घ्यायचा. त्यानंतर जर तुमच्याकडे विळती असेल ना, तर विळतीच्या सहाय्याने असं कापायचं बघा. एका फणसाचे 2 पहिला भाग करून घ्यायचे. त्याच्यानंतर मध्ये ना चीक येतो बघा पांढऱ्या कलरचा, तर तो काढायचा कसा हे पण मी तुम्हाला दाखवते. असं बाजूचं साल काढून घ्यायचं आणि तो चीक जो आहे तो सगळा पुसून घ्यायचा. हे बघा असं. सगळ्यात सोपी पद्धत दाखवते तुम्हाला. फणस चिरताना अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ज्याचे तुम्ही 2 भाग केले होते त्याच्यातले एका भागाचे तुम्ही 4 भाग परत करायचे आणि वरचे जे काटे असतात ते बघा असे काढून घ्यायचे. जोपर्यंत आतला पांढरा गर दिसत नाही तोपर्यंत ती काट्याची बाजू काढून घ्यायची, म्हणजे भाजी कचकच नाही लागत. हे बघा असं सगळं जे वरचं आवरण असतं ना ते काट्यांचं ते सगळं काढून घ्यायचं, त्याच्याशिवाय भाजीला टेस्ट नाही तुमच्या. हे बघा मी कसं काढलेलं आहे. हिरवगार जे दिसतं ना काट्यांचा तो सगळा भाग काढून घ्यायचा. आणि आता फणस चिरताना ना, आता हे वरचं बघा मांसाचं आहे, मांसाचा भाग हा तुम्ही काढू शकता आता चिरताना देखील, नाहीतर नंतर जेव्हा आपण फणस शिजवतो तर तेव्हा देखील काढला तरी चालतो. तर हे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला. हे असं सालाचा जो भाग असतो तो असा काढायचा, असा असा हळूहळू चिरून काढायचा. तर चाकूने काढण्याऐवजी जर तुम्ही विळतीचा वापर केला ना तर अतिउत्तम, म्हणजे पटपट आपल्याला फणस चिरता येतो. तर फणस चिरताना ना काही लोक ना चीक हाताला लागतो म्हणून फणस चिरायचा कंटाळा करतात. तर मी आता हाताला अजिबात काहीच लावलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे या व्हिडिओतून की भाजी पण कशी करायची. आता बघा माझी सगळी भाजी चिरून झाली आणि हात बघा सगळा चीक लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आता हाच कंटाळा करतात की आता हा चीक घालवायचा कसा. तर सोपा एक पर्याय सांगते. किती चीक लागलेला आहे बघा, साबणाने कितीही हँडवॉश वापरून धुतला तरी हे जाणार नाही. तर चीक जाण्यासाठी काय करायचं, आपण जे भाजीत तेल वापरतो तर ते तेल 1 चमचाभर घ्यायचं आणि हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटाचं काम आहे फक्त. आता बघू शकता मी तुम्हाला लगेचच दाखवते रिझल्ट. हे बघा तेल तुम्ही खोबरेल तेल घेतलं तरी चालेल, किंवा म्हणजे डोक्याला जे लावतो आपण ते, नाहीतर खाण्यासाठी जे वापरतो कोणतंही तेल असू दे तर ते तेल घ्यायचं आणि हात एक 5 मिनटं हात असे दोन्ही एकमेकावर घासायचे, म्हणजे ना चीक लगेचच निघून जातो, अजिबात काहीही राहत नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण साबणाने हात धुवायचे आहेत. तुम्ही आता बघू शकता दोन्ही एकमेकांवरती व्यवस्थित घासले ना हात की अजिबात चिकटपणा राहत नाही. आता बघू शकता तुम्ही. आता किती आधी माझ्या हाताला चिकटपणा होता आणि आता बघा तेल लावल्यावरती अजिबातच काहीच चिकटपणा राहिलेला नाही. तुम्ही साबण पहिला लावायची कधी चूक करू नका. बऱ्याच लोकांना माहिती जरी असेल तरी आता खूप लोकांना माहिती नाही आहे, म्हणून ही एक टिप्स सांगते मी. तर बघू शकता तुम्ही अजिबात चिकटपणा राहिलेला नाही. तर हा उत्तम उपाय आहे. तेल लावल्यानंतर व्यवस्थित चोळून झाल्यानंतर तुम्ही हँडवॉश केलं साबणाने तरी चालेल. आता वळूयात भाजीकडे. आता चिरलेले फणस आपण एका कुकरमध्ये घालणार आहोत, जेवढे पण आपण चिरलेत. त्याच्यानंतर आपण पाणी घालणार आहोत. 1-2 ग्लास पाणी घालायचे आणि मी आता 3 शिटा काढलेल्या आहेत कुकरच्या. आणि वाफ गेल्यानंतर तुम्ही फणस जे असं एक भाग असतो तर तो घ्यायचा आणि पाठीमागच्या बाजूने प्रेस करायचा. बघू शकता फणसाची एक स्लाईस घ्यायची आणि पाठीमागच्या बाजूने प्रेस केला ना तर तो मांसल जो भाग होता तो आपण जे चिरून काढला नव्हता तर तो बघा आपोआप असा व्यवस्थित निघतो. आणि हा आपल्याला अजिबात भाजीत घालायचा नाही आहे, नाहीतर भाजी अशी चिकट लागते आणि चव बदलते, म्हणून नाही घालत. काही ठिकाणी घालतात पण पण मी नाही घालत भाजी, आमच्या इकडे नाही घालत. तर चीक असतो त्याच्यामध्ये, तर नाही घातलं तर खूप भारी, आणि घातलं जरी चुकून गेलं तरी काही म्हणजे बिघडत नाही. तर तुम्हाला अजून एकदा दाखवते. हे बघा पाठीमागच्या भागाला असं प्रेस करायचं,
म्हणजे व्यवस्थित जे आपल्याला भाजी बनवायचा भाग आहे तो व्यवस्थित भाजीचा भाग निघून पडतो खाली आणि मांसाचा भाग जो असतो घट्ट तर तो आपल्या हातातच राहतो. तुम्ही बघू शकता, हे बघा व्यवस्थित, म्हणजे असं काही वेगळं काही जास्त कष्ट करायची गरज नाही आहे. तर अशी सगळी भाजी आपण फोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही जी भाजी असते ती व्यवस्थित सुट्टी सुट्टी करून घ्यायची. जर मध्ये मध्ये गाठी राहिल्या असतील किंवा थोडे थोडे जाडसर भाग राहिले असतील तर ते खलबत्त्यात देखील घालून तुम्ही चेचले थोडे खलबत्त्यात चेचून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आता ही भाजी, त्या भाजीतला जो चीक असतो किंवा पाणी असतं ते सगळं गाळून काढायचं आहे. बघू शकता तुम्ही, पाणी अजिबात ठेवायचं नाही भाजी करताना, नाहीतर ना हा फणसामध्ये खूप चीक असतो तर तो चीक असतो तो भाजीत लागतो आणि कचकच लागते ती भाजी आणि टेस्ट बदलते, अजिबात चांगली लागत नाही, टेस्ट बदलते. म्हणून ते पिळून घ्यायचं आणि पिळल्यानंतर अशी काही भाजी आपली दिसते. तर हे जे आता गट्टे आहेत किंवा जे आपण पिळून काढलेली भाजी आहे तर ती सगळी व्यवस्थित फोडून सुट्टी करायची आहे. बघू शकता. आता या भाजीमध्ये घालायला आपण मसुरा घालू शकतो किंवा अतिउत्तम ह्या भाजीचं कॉम्बिनेशन म्हणजे काळे वाटाणे, तर ते शिजवून घेतलेले आहेत मी आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे बघा. 2 मोठे कांदे बारीक चिरून, टोमॅटो 1, भरपूर सारा लसूण, भरपूर सारा कढीपत्ता, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मोहरी लागणार आहे आपल्याला इथे. तर काळे वाटाणे काय करणार आहोत आपण ह्या वरतीच घालून घेणार आहोत. त्याआधी मीठ थोडंसं घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं, म्हणजे भाजी व्यवस्थित भाजीला मीठ लागेल. फोडणीत जरी टाकलं तुम्ही तरी चालेल मीठ. काळे वाटाणे सेपरेट शिजवून घ्यायचे, म्हणजे कसं काळ्या वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो आणि भाजीमध्ये जर तुम्ही घातले तर मग दोन्हीचं कॉम्बिनेशन बसत नाही किंवा मग जास्त भाजी शिजते. त्यामुळे बेटर होईल की तुम्ही वेगवेगळे शिजवून घेतले. तर बघू शकता तुम्ही छानपैकी शिजलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे सगळे जे वाटाणे आहेत ते एक बाऊल भरून वाटाणे आहेत, तर ते वाटाणे मी घालणार आहे या भाजीमध्ये. वाटाणे घातले. आता 2 चमचे तेल टाकले, त्यानंतर मोहरी 1 चमचा घालायची आहे याच्यात. आणि त्याच्यानंतर मोहरी तडतडली की फणसाच्या भाजीला भरपूर सारा कांदा लागतो, तर 2 कांदे आणि 1 टोमॅटो घातला आहे. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. थोडंसं परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला की मग त्याच्यात मिरची घालायची. मिरची कंपल्सरी घालायची, कारण मिरची आणि लसूण कंपल्सरी घाला या भाजीमध्ये, कारण त्यामुळे भरपूर चांगली टेस्ट येते. त्याच्यानंतर हळद, तिखट आणि मीठ हे सगळं व्यवस्थित फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी आपण फोडलेली भाजी होती ती फोडणीमध्ये ओतायची, मस्तपैकी मिक्स करायची भाजी. मस्तपैकी मिक्स करून झाल्यावरती छानपैकी 5 मिनटं गरम करायची, जास्त वेळ पण गरम करायची नाही. भरपूर सारी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. खूप सोपी पद्धत आहे फणसाची भाजी करायची, नक्की करून बघा या पद्धतीने. खूप भारी भाजी होते, जगात 1 नंबर. आमच्या चंदगड भागामध्ये प्रत्येक लग्नामध्ये ही भाजी केलीच जाते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून.